नमस्कार. गावजेवण या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपंचमीची पूजा कशी करावी याबद्दल माहिती पाहणार आहोत. यामध्ये पूजा साहित्य, मांडणी, साधी सोपी अशी प्रत्यक्ष पूजा, नैवेद्य काय दाखवावा याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. यंदा नागपंचमी मंगळवार दिनांक 29 जुलै 2025 रोजी आहे. त्यासाठी घरच्या घरी नागदेवतेच्या प्रतिमेचे किंवा मूर्तीचे आपण पूजन करतो. ही पूजा केल्यामुळे घरामध्ये सुख, शांतता नांदते. तसेच कालसर्प दोषाचे सुद्धा काही प्रमाणात निवारण होते. पूर्वी खेडेगावातल्या बायका गावाबाहेर वारुळाला जाऊन नागदेवतेची पूजा करायच्या. पण आता शहरामध्ये हे शक्य नसल्यामुळे आपण घरच्या घरी ही पूजा करूया. त्यासाठीचं साहित्य बघूया. प्राथमिक तयारी म्हणून मी इथं सुरुवातीला पाट मांडून पाटावरती भगवं वस्त्र ठेवलेलं आहे. जिवती मातेचा फोटो लावून घेतलेला आहे आणि रांगोळी काढून रांगोळीचं पूजन करून घेतलेलं आहे. त्यानंतर या पाटावरती 4 ठिकाणी अक्षतांच्या राशी ठेवून घेतलेल्या आहेत. वरच्या 2 राशी आहेत त्या नागदेवतेच्या आसन आहेत आणि खालच्या 2 राशी आहेत त्यापैकी डाव्या बाजूला दिव्यासाठीचं आसन आहे, तर उजव्या बाजूला गणपतीचं आसन आहे. पहिल्यांदा दीपपूजन करून घेऊया. दिव्याला हळद, कुंकू, अक्षता वाहून फूल वाहूया. त्यानंतर गणपती बाप्पांची सर्वप्रथम पूजा करून घेऊया. गणपती बाप्पांना अभिषेक घालून हळदी, कुंकू, अक्षता आणि दुर्वांची जुडी अर्पण करायची. त्यानंतर जिवती मातेचं प्रतिकात्मक चित्र आहे, त्या चित्राला सर्व ठिकाणी हळदी, कुंकू लावून घेऊया. हळदी कुंकवाबरोबरच कापसाची वस्त्रमाळ सुद्धा मी घातलेली आहे. त्यानंतर ज्या 2 तांदळाच्या राशी आहेत त्याच्यावरती सर्वप्रथम अगोदर 2-2 विड्याची पानं ठेवून घ्यायची. हे नागदेवतेसाठीचं आसन झालं. त्यानंतर मूर्ती ठेवून घ्यायच्या आणि मूर्तीला कापसाचं वस्त्र घालून घ्यायचं. आमच्या कोल्हापूर भागामध्ये असं पिवळ्या रंगाचं पोतं घातलं जातं. हे पोतं पांढऱ्या रंगाचा दोरा वापरून बनवलं जातं आणि ते हळदीच्या पाण्यामध्ये बुडवून असं पिवळ्या रंगाचं होतं. पोतं घालून घेतल्यानंतर हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि फुलं व्हायची. त्यानंतर नागदेवतेला बेल, दुर्वा, फुलं, अक्षता, आघाडा हे सगळं वाहून मनोभावे नमस्कार करून घ्यायचा आहे. त्यानंतर पाटावरती भरीव चौकोन आखून घ्यायचा आहे आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे. नैवेद्यामध्ये आपण नागोबासाठी लाह्या, दूध साखर, फुटाणे आणि गणपती बाप्पासाठी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करणार आहोत. त्यानंतर थोडीशी सजावट करून घेतली आणि मग देवाला धूप ओवाळून घेतला आणि नागदेवतेचा मंत्र म्हणून घेतला. ओम भुजंगेशाय विद्महे सर्पराजाय धीमहि तन्नो नागाः प्रचोदयात. ओम नागदेवाय नमो नमः. त्यानंतर सहकुटुंब नागदेवतेची आरती करून घेतली आणि नैवेद्य सुद्धा अर्पण केला. या दिवशी माहेरवाशिणीला आवर्जून सवाष्ण म्हणून माहेरी बोलवलं जातं. तिची खणा नारळाने ओटी भरतात, बांगड्या भरतात, हातावर मेहंदी काढतात, सवाष्णी सुंदर ओव्या म्हणतात, उखाणे घेतात, फुगड्या खेळतात. अशा अनेक खेळांनी माहेरी नागपंचमी साजरी केली जाते. दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये नागपंचमीच्या कागदाचं विसर्जन केलं जातं. तर अशी होती माझी नागपंचमीची पूजा. ही सर्व पूजा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग.